ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुझे तुझ कर आता ते करी आनंद तुकामणी संताला माझी लावून या हात कुरवाईला माता सांगितली चिंता न कर माझा विठोबाचा पैसा. रामकृष्ण हरी. आपल्या दिंडीचं नाव काय आणि आपली दिंडी कुठून आता पंढरपूरला निघाली? सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट आणि दादा महाराज सांगोडेकर सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या विश्वनाथ महाराज रुकडीकरांच्या दिंडीचं आयोजन दरवर्षी केलं जातं आणि कोल्हापूर ते पंढरपूर म्हणजे विश्व पंढरी ते पंढरी असा हा दिंडीचा आपला प्रवास असतो. आपल्या दिंडीत साधारण 650 वारकरी आता आपल्या बरोबर आहेत आणि सगळेच डॉक्टर, इंजिनियर आणि असे वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलेले वारकरी आपल्या दिंडीत सहभागी होतात. आणि या दिंडीमार्फत गेली 11 वर्ष आम्ही कोल्हापूर ते पंढरपूर ही वारी करतोय आणि त्याच्या आधी ज्ञानेश्वर माऊलींच्या बरोबर फलटण ते पंढरपूर अशी आम्ही वारी करायचो. टोटल 40 वर्ष ही दिंडी चालू आहे आणि सद्गुरू दादा महाराज सांगोडेकर यांच्या आशीर्वादाने आणि संकल्पनेतून ही दिंडी चालू आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींची जी परंपरा आहे, ज्ञानेश्वर माऊलींच्या पासून दादा महाराजांच्या पर्यंत आलेली परंपरा ही अशीच विश्व पंढरीच्या माध्यमातून पुढे सुरू आहे. आपल्या दिंडीच्या माध्यमातून आयुर्वेदिक कॅम्प गावगाव चालवले जातात दिंडीसोबत, तर ते कशा पद्धतीने चालवले जातात? विश्ववती आयुर्वेदिक हॉस्पिटल हे जे आमचं ट्रस्ट हॉस्पिटल आहे त्या मार्फत हे आयुर्वेदिक शिबिराचं आपण आयोजन करत असतो. प्रत्येक ठिकाणी गावात जिथे जिथे आपले मुक्काम असतात तिथे तिथे या शिबिरांचं आयोजन, आयुर्वेदिक मोफत शिबिरांचं आयोजन होत असते. त्याच्यात छोटे मोठे जे पंचकर्म आपण म्हणतो, जे ऑन स्पॉट करता येतील अशा पद्धतीचे पंचकर्म सुद्धा आपण तिथं करतो. आणि काल या शिबिराची सांगता आमची झाली. या वारीच्या काळात जवळजवळ 3000 लोकांनी या सेवेचा आपला लाभ घेतलेला आहे. त्याचबरोबर ट्रस्टच्या माध्यमातून हरित वारी हरित विश्व ही संकल्पना आपण राबवतो. म्हणजे जिथे जिथे आपले मुक्काम असतात किंवा चहाचा मुक्काम असेल, जेवणाचा मुक्काम असेल, तिथे आपण प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण करतो आणि त्या झाडाचं वर्षभर संगोपन करण्याची जबाबदारी तिथल्या लोकांच्याकडे देतो आणि पुढच्या वर्षी परत वृक्षारोपण वेगवेगळ्या ठिकाणी करत आपली ही दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असते. महाराष्ट्रात आता पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त अनेक दिंड्या जातात, पण आपल्या दिंडीचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय? सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आमची दिंडीचं ही आमची सुगंधी दिंडी आहे. दादा महाराजांना जर अत्तराचा सुगंध आवडायचा त्याच पद्धतीनं ही दिंडीतले प्रत्येक माणूस आणि जो वारकरी आहे तो त्याच्या सेवेनं स्वतःचा सुगंध प्रत्येक येणाऱ्या गावात पसरवत असतो आणि हेच आमच्या दिंडीचं वैशिष्ट्य महत्वाचं ठळक आहे. आणि बाकी बघायला गेलं तर सगळे डॉक्टर आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात ते कार्यरत असतात. मोठं नाव कमावलेले सुद्धा आपल्या ह्याच्यात डॉक्टर आहेत आणि ते सगळं सोडून हे 8-10 दिवस ही पांडुरंगाच्या भेटीसाठी हे सगळं विसरून देहभान हरपून आपलं तन मन धन सगळं महाराजांच्या चरणी अर्पण करून ही वारी करत असतात. पंढरपूर जे आहे, पांडुरंग आता हाकेच्या अंतरावरती तुम्ही जवळ आला, तुम्हाला कसं वाटतंय आता पांडुरंग भेटीसाठी? पांडुरंग भेटीचा आनंद नक्कीच आहे, पण वारी संपल्याचं दुःख एका ठिकाणी जास्त आमच्या वारकऱ्यांच्या मनात आहे की आता उद्यापासून हे चालणं नसणार, हा जेवणाचा मुक्काम नसणार, ज्ञानोबा तुकारामचा गजर नसणार, मनात असणार प्रत्येकाच्या. पण जे रोजचं रुटीन होतं त्याला कुठेतरी आता उद्यापासून इथं थांबणार आणि पांडुरंगाच्या भेटीचा सुद्धा आनंद. आज संध्याकाळी बरेच जण चंद्रभागेच्या नदीत स्नान करतील किंवा कळस दर्शन घेतील, काही जण पांडुरंगाचं दर्शन घेतील. प्रत्येकाचा आनंद आहे पण वारी संपल्याचं दुःख, अशा दोन्ही द्विधा मनस्थिती आता प्रत्येकाची इथं आहे. नाव काय? नमस्ते, मी डॉक्टर अभिजित जानकर, मी करगणीचा आहे.
तर मी सुद्धा ह्या दिंडीमध्ये गेले 10 वर्ष ह्या दिंडीमध्ये मी सहभाग घेतो. कोल्हापूर ते पंढरपूर अशी आम्ही ही वारी करत असतो. आणि आता आमचे अध्यक्ष किंवा महाराजांचे जे चिरंजीव आहेत त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने आमचे हे उपक्रम चालू असतात. आरोग्य शिबिर पण चालू असतं. त्याच्यानंतर हरित विश्व हरित वारी अंतर्गत वृक्षारोपण पण चालू असतं. आणि त्याच्याबरोबर व्याख्यानमाला पण एक चालू ठेवलेली आहे आम्ही, की त्या वाटेवर असणारे जे काही शाळा असतील त्या ठिकाणी आरोग्यविषयक आयुर्वेदाचं नॉलेज देणं, व्यसनमुक्तीवर व्याख्यान घेणं किंवा असे बरेचसे वेगवेगळे विषय आम्ही चर्चेसाठी म्हणजे व्याख्यानासाठी घेत असतो. किती डॉक्टर वारीमध्ये सहभागी आहेत? साधारणतः 550 ते 600 डॉक्टर्स या दिंडीमध्ये आहेत. आणि इंजिनियर पण असतील तर आता एक साधारण 30-50 लोक असतील इंजिनियर लोक. आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये बाकीच्या क्षेत्रामध्ये काही उद्योजक लोक पण आहेत, शिक्षक लोक आहेत, नोकरदार लोक आहेत. वारी करण्याचा तुमचा उद्देश काय? म्हणजे आज तुम्ही डॉक्टर उच्च शिक्षित, तुम्ही वेळात वेळ काढून म्हणजे पूर्ण डॉक्टरांचं शेड्यूल एकदम बिझी असतं. आपल्याला म्हणजे काय याच्या माध्यमातून म्हणजे काय प्रॉब्लेम? जे काही सुख समाधान हा जो विषय आहे ना, तो किती तुम्ही पैसा कमवला किंवा किती तुमच्या ह्याच्यातून प्रगती केली, तर जे काही सुख आहे ते जे काय विठ्ठल नामात आहे किंवा हे अध्यात्मात जे सुख समाधान आहे ते समाधान दुसरीकडे कुठे भेटत नाही. त्यामुळे आम्ही ह्या दिंडीमध्ये असतो. उद्या ज्यावेळी पांडुरंगाची भेट होईल त्यावेळी तुम्ही पांडुरंगाकडे काय साकडं घालणार? आता काय सर्वांना सुख समृद्धी लाभो ह्याच्याशिवाय म्हणजे आम्हाला तर मिळच, तर सर्वांना सुख समृद्धी लागो. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान केलेलं आहे की हे सर्व विश्वालाच सुख शांती समाधान लाभो, तसं आम्ही मागणी मागू. मी डॉक्टर सुमित रघुनाथ साळुंखे. मी प्रॉपर भिलवडी या ठिकाणी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो. मी सांगली जिल्ह्यातून आलेलो आहोत दिंडीसाठी. आता तुम्ही दिंडीला निघालाय, किती दिवसचा प्रवास आहे हा? जवळजवळ 26 जूनला आमच्या दिंडीचं प्रस्थान सुरू झालं. आता उद्या आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचतोय. विश्वपंढरी काय नेमकी संकल्पना आहे? श्री विश्वपंढरीचा आमचा मेन उद्देश हाच आहे की या वारीचा स्वच्छता, सुगंध आणि साधना. आम्ही या वारी मार्गावरती स्वच्छतेबद्दलही बाकीच्या दिंड्यांना आमची दिंडी पाहिल्यानंतर कळतं की आमच्या दिंडीमध्ये किती स्वच्छता आहे. आणि आमचा जो सद्गुरू आहेत परमपूज्य आनंदनाथ महाराज सांगोडेकर यांना मोगरा खूप आवडतो. त्यामुळं आमच्या दिंडीमध्ये श्री सद्गुरू विश्वनाथ महाराजांच्या पादुकांनाही मोगऱ्याची फुलं अर्पण केली जातात. त्याबरोबर अत्तरही लावलं जातं. त्यामुळं हा सुगंध पूर्ण हा वारी मार्गावरती पसरतो. आणि त्याचबरोबर साधना ही श्वासाची साधना आहे. या साधनेमुळं आपल्या प्रत्येक जीवाचं कल्याण होतं. असं स्वच्छता, सुगंध आणि साधना हा आमच्या मेन विश्वपंढरीचा मोटो आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये महिला देखील आहे. आज 7-8 दिवस झाले ते प्रवास करते. तर तुम्ही म्हणजे हे सगळं नियोजन कसं करताय? वारीचं नियोजन करत असताना गेली 12 वर्षापासून आम्ही विश्वपंढरी कोल्हापूर ते पंढरपूर हा मार्ग निवडला. पूर्वी आमची हीच पालखी होती, ती माऊलींच्या दिंडीबरोबर असायची. म्हणजे जवळजवळ गेली 30 वर्षापासून ही आमची आरोग्य दिंडी सुरू आहे. याच्यामध्ये महिला साधक ही निम्म्यापेक्षा अधिक असतात. जवळजवळ 500 ते 600 आयुर्वेदिक डॉक्टर्स या दिंडीमध्ये सहभागी होतात. त्याचबरोबर इतर साधकही या दिंडीमध्ये असतात. डॉक्टर व्यतिरिक्त अजून कोणत्या क्षेत्रातले लोक आपल्याकडं डॉक्टरांच्या व्यतिरिक्त इतर इंजिनियरही आहेत, त्यांचाही सहभाग या दिंडीमध्ये असतो. त्याचबरोबर आमच्या सद्गुरूंचे साधक आहेत, शेतकरी वर्गही या दिंडीमध्ये सहभागी असतो. काय त्रास होता तुम्हाला? काय त्रास होत होता? आता हे निर्वात केल्यानंतर कसं वाटते? चिकित्सा केल्यावर फरक पडला. कितपत बरं वाटते आता? सगळंच दुखायचं कमी आलं. सर्व दुखाचं कमी आलं. ठीक आहे, औषधी कंटिन्यू सुरू ठेवा.
त्रास होत होता तुम्हाला? कंबर दुखते. आता हे निर्वाह चिकित्सा केली ना, कसं वाटतं आता? छान होतं. कितपत बरं आहे? थोडं. 50%पेक्षा? बाकीचे आता औषधं चालू ठेवा. हां.